महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी चंदन बटाटा भाजी। ही हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये कुठेही मिळते। साधारण ती दिसायला अशी असते, एक गुलाबी पानं असतात। अशा पद्धतीने दिसते आणि मार्केटमध्ये चंदन बटाटा म्हटलं की कुठेही मिळते। ती कुठल्याही मार्केटमध्ये जा, अशा पद्धतीने ही भाजी। ही भाजी त्यासाठी कांदा मिरच्या कापून घेतले आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला। आपल्याला एवढंच वापरायचं आहे, जास्त काही वापरायचं नाही। तुम्ही बघू शकता इथं मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले। आपल्याला ती भाजी आता 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची। आणि थोडंसं गरम झालं, आता आपण ते वाफवून घेऊया। आपण 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। भाजी छान आपली वाफवून झाली आहे। आपण आता तिला आल्हाद दुसऱ्या भांड्यात काढून घरटून घेऊया। इथे मी भाजी काढून घेतली, ती तांब्याच्या साहाय्याने एकजीव करणार आहे। तुम्ही शक्यतो भाजी कापूनच टाका जेव्हा तुम्ही शिजायला वाफवायला टाकाल, म्हणजे ती। आणि याच्याबरोबर तुम्ही डाळीचं वाफवल्यानंतर डाळीचं पीठ जरी टाकलं रगडताना तरी चालेल। बघू शकता तुम्ही तेल तापत ठेवलं। आता आपण कांदा मिरच्या परतवून घेऊया। दोन्ही संपीस टाकायचे। साधारण घरटलेली भाजी अशी दिसते। पूर्ण घरटून घेतली तांब्याच्या साह्याने।
अच्छे से चवीनुसार मीठ घालूया. कांदा लाल झाला, कांदा मिरची मीठ एक जीव झालं की आपण त्या भाजी टाकावं. ती घरटून घेतली कांद्याच्या साह्याने. कांदा आणि भाजी एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं किंचित. साधारण अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीच्या थोडं होती. भाजी कांदा आणि मिरची एकजीव झाल्यानंतर वरण घालणार होतो आपण. भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून घेतले आणि मग मिक्सरमध्ये कूट काढला. तो कुटा बनायच्यावर टाकायचा. अप्रतिम भाजी लागते. बऱ्याचशा रानभाज्या ह्या औषधी असतात किंवा भरपूर जीवनसत्व असणाऱ्या गोष्टी पण असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यातली एक दाण्याचा कूट घातल्यानंतर हिला छान थोडंसं सैलसर करून घेऊ. ही भाजी साधारण अशी दिसते. ही बनवायला खूप सोपी आहे. मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असते. याला चंदन बर्फ असं म्हणतात.
मगाशी सांगितल्याप्रमाणे आधी मी आपण मेथीच्या भाज्या काड्या जशा घेतो तशा मी काड्या घेतल्या होत्या, पण ते घरटताना थोडंसं जड जातं. त्यासाठी तुम्ही फक्त पाला घ्या आणि मग तो वाफवा किंवा कट करून भाजी वाफवली तरी चालेल. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे. 5 ते 7 मिनटं हिला शिजू द्यायचं. शेंगदाणे एकजीव होऊ द्यायचे. तर बघू शकता ही सुकी होत आली आता. खूप कोरडी करू नका, थोडीशी ओलसरच ठेवा. तुम्ही बघू शकता इथं चंदन बटाटा भाजी तयार आहे. तुम्ही मेथीच्या भाजीसोबत, पोळीसोबत किंवा ज्वारीसोबत, कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. अशी चंदन बटाटा भाजी एकदा बनवून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.